दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। सपकाळांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सपकाळांच्या तोंडाला काळं फासा 1 लाख मिळवा। मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरे यांनी ही घोषणा केलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना केल्यामुळे आता त्या वक्तव्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतायत। निषेध व्यक्त केला जातोय। सपकाळ यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। तर सपकाळांच्या तोंडाला काळं फासा 1 लाख रुपये मिळवा असं मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरेंनी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे आता माफी मागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हा टिपू सुलतानची स्तुती करतो, ही डुकराची औलाद आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नकाचे बरोबरी नाही या टिपू सुलतानची, आणि त्याची बरोबरी करण्याचं काम करतो। अरे हर्षवर्धन सपकाळ, तुझ्या बापाचं नाव काढ आणि टिपू सुलतान नाव लाव, आम्हाला काय फरक पडत नाही। अरे हर्षवर्धन सपकाळ, दारू पिऊन बडबड नको आणि